आजचं मेडिटेशन म्हणजे खूपच छान झालं. दोनच शब्द बोलते. आणि पहाटेपासून इतकी उत्सुकता होती यायची. आणि अय्याजीचं शिबिर आहे म्हटलं, माझे मिस्टरसुद्धा 10 वाजले, 10:30 वाजले, 11 वाजले जा. तर खूपच म्हणजे स्टेप बाय स्टेप अय्याजींनी छान केलं. आणि दुसरं म्हणजे वॉकिंग मेडिटेशन, त्याच्यामुळे खूप म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त झाली आणि खूपच छान वाटलं. जय सर्वांना मैत्रीण जय. आज आपल्या विचारामध्ये आज इथे आर्याजी मैत्रीसुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी जे आपल्याला उत्कृष्ट प्रकारे आपल्याला प्रबोधन दिलं तर ते सर्वांमध्ये असं परिणामकारक झालेलं असं आपल्याला दिसत आहे. आणि एक प्रकारचा बुद्ध धर्म आणि संघाचा जो प्रभाव आपल्यावर आहे तो अधिक दृढ होण्यास आपल्यास नक्कीच मदत होईल. आणि बाबासाहेब जे म्हणाले होते की दर रविवारी विहारात गेलं पाहिजे आणि तोच दृष्टिकोन बाबासाहेबांचा असावा की विहारात दर रविवारी येऊन नवीन काहीतरी शिकायचं, नवीन काहीतरी जाणून घ्यायचं आणि ते आत्मसात करून ते आचरणात आणायचं, हे आपल्याला ही जबाबदारी आहे. आज मी भंतेजींचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला उत्कृष्टपणे प्रबोधन करून आमच्या मनातले अनेक संभ्रम आणि अनेक असे काही भ्रम होते ते नष्ट झाले आणि आम्ही आता मुक्तपणे आता विचार करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना कोटी कोटी नमन. बाबासाहेबांना कोटी कोटी नमन आणि सगळ्यांना मैत्रिणींना जय. आजचा हा दिवस जो आहे ध्यान साधनेचा घरगुती बायांना म्हणजे सगळ्यांनाच लाभकारक ठरलेला आहे असे मी जाणून घेते. कारण की आपण रोज जी आपली दिनचर्या काम करण्याची ते आपण आपल्या परिवारांसाठी करतो. पण आज जो क्षण आपण केलेला आहे, आज जो दिवस आपण घालवलेला आहे तो आपल्या स्वतःसाठी केलेला आहे. ते जे स्वतःसाठी आपण काय कर्म करतो म्हणजे ते पुण्यकर्म आहे. जी काही आपण बेनिफिट इथे जे मिळवून दिलेलं आहे ते आपल्या चांगल्यासाठी ते उपयोगात आणून घेतलेलं आहे. आणि जे चक्रमान वगैरे जे सांगितलेलं आहे याच्याने खूप छान सांगितलेलं आहे. त्याद्वारे आपण रोज आपल्यातली काय विकार आहे, आपल्यातली जे पूर्ण बॉडीमधले जे स्टेप बाय स्टेप आहे ते त्यांनी आम्हाला इथे पूर्णपणे म्हणजे एक प्रकारे सांगून दिलेलं आहे, माहिती करून दिलेली आहे की हा जो आपला रूप आहे तो पूर्ण याच्यामध्ये डोळ्यामध्ये केसामध्ये वगैरे सगळं वाईट विकार आहे. म्हणून याच्याकडे न बघता तुम्ही आपल्या स्वतःकडे बघा, हे सगळं सांगून दिलेलं आहे. आणि हे सगळं याची माहिती जाऊन मला खूप आनंद झालेला आहे आजच्या मेडिटेशनमध्ये. आणि अशीच मेडिटेशन होत राहू आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांच्याबद्दल मी पण आभार मानते आणि सगळ्यांचे आभार मानते इथे उपस्थित झाल्याबद्दल. सगळ्यांना माझा मेडिटेशन नमो बुद्धाय. आज आभारासाठीच मी उभी आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेने आणि उत्साहाने आम्ही हे कार्य करतो. आम्ही आमची टीम आणि तुमची उपस्थिती घ्यावं. मागच्या वर्षीचा अनुभव सगळ्यांना खूप छान आलेला, त्याच्यामुळे यावर्षी पण हे ध्यान घेण्यात यावं असा आग्रह होता. आणि म्हणून एक दिवस हे ध्यान ठरवलं आणि पुन्हा अय्याजींना फोन केला. फोन मी आधी कधीच करत नाही कारण त्या बिझी असतात, मॅसेज टाकते आणि मग जेव्हा केव्हा त्या फ्री असतील तेव्हा माझ्या मॅसेजला उत्तर मिळतं. तर पहा, तुमची सगळ्यांची मंगल मैत्री इतकी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते आहे की यावर्षी त्या स्वतःच्या विहारात नाही आहे, दुसरीकडे वर्षावास करायला गेलेल्या आहेत. पण तिथून त्यांनी हा दिवस आज संपूर्ण आपल्यासाठी दिलेला आहे, आपल्यासोबत घालवलेला आहे. त्याच्यामुळे जे सुंदर सकारात्मक या ठिकाणी व्हायब्रेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, धम्म शिकायला मिळालेले आहेत. तर अय्याजींचं खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन पण करते, स्वागत पण करते, आभार पण मानते आणि मैत्रीतच राहू इच्छिते की ही मैत्री पुन्हा पुढच्या वर्षी आम्हाला वाटली तर अशीच काही घ्यावी म्हणून. शिवाय एक गोष्ट, एक अनुभव मला सांगावासा वाटतो
की जो मला मागच्या वर्षी नाही अनुभवायला आला. मरणानुसती करताना, खोटं नाही बोलत आहे मी, आज तरी नाही, की मरणानुसती करताना मला समोर TV सुरू आहे असं दिसलं आणि त्या TV मध्ये माझं मरण मी पाहिलं, चित्र डोळ्यासमोरून जावं तसं. आणि माझं जे स्वप्न आहे, म्हणजे मी अजून प्रगट नाही केलेलं आहे कोणाला काही, की मरताना माझ्या चेहऱ्यावर सुंदर हसू राहावं. आणि ते हसू काय येते, स्माईल ती हलकीशी काय येते, कारण तुम्ही प्रत्येक जण म्हणते किती छान होती, किती छान होती. तुमच्या प्रत्येकीच्या तोंडून ते किती छान होती, किती छान होती हे ऐकून ते माझ्या चेहऱ्यावरती हसू ते उमललेलं आहे. आणि मी तितक्याच निवांतपणे या मरणाला समोर गेलेली आहे. तर अशीच मैत्री कायम ठेवा. कुणाबद्दल वाईट वाटलंही तेवढा वेळ, तेवढाच वेळ ठेवायचा, त्याच्या पलीकडे ताणायचं नाही. हेच बुद्ध आपल्याला शिकवतो, हेच अय्याजी आपल्याला सांगतात, हाच धम्म आपल्याला सांगतो. सगळ्यांचे पुन्हा पुन्हा लाख लाख